तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांपासून दूर कसे राहायचे. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा गोष्टीवर बोलणार आहोत जी आपल्या आयुष्याचा आनंद, मानसिक शांती आणि आत्मविश्वास यावर सर्वात जास्त परिणाम करते. टेन्शन देणारे लोक म्हणजेच टॉक्सिक लोक. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे सतत आपल्याला कमी लेखतात, चूक शोधतात, वाद घालतात, आपल्या प्रगतीवर टोमणे मारतात आणि आपल्या मनातील शांतता हिरावून घेतात. हे लोक आपल्याला मानसिक, भावनिक आणि कधी कधी शारीरिक पातळीवर थकवतात. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण त्यांच्यापासून दूर राहिलं की आपलं आयुष्य 10 पट जास्त शांत, सुखी आणि प्रगतिशील बनतं. तर चला पाहूया टेन्शन देणाऱ्या लोकांपासून दूर राहण्यासाठी 6 जबरदस्त उपाय ज्यांच्यासाठी तुमचं आयुष्यच बदलून जाईल. नंबर 1, तुमच्या मनाची सीमारेषा तयार करा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मनाचं, वेळेचं आणि भावनांचं संरक्षण. टॉक्सिक लोक तुमची शांतता गिळतात कारण तुम्ही त्यांना तुमच्या जीवनात मोकळं प्रवेश देतात. त्यांच्यासोबत बोलताना, भेटताना किंवा त्यांचे फोन स्वीकारताना तुम्ही सीमेचं भान ठेवत नाहीत. मनाची सीमारेषा म्हणजे त्यांनी काय बोलावं, किती वेळ देणं योग्य आहे, त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला दुखावतात हे स्पष्ट कळून घेणं. एखादा व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल तर त्याला सांगा की मी नकारात्मक चर्चा टाळते. तुमची शांती तुमचं प्राधान्य आहे. सीमारेषा तयार केल्यावर लोक तुमच्याशी हवी तशी वागण्याचं धाडस करू शकत नाहीत. तुमचं मन हलकं होतं आणि तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवता. नंबर 2, त्यांच्या वागणुकीला वैयक्तिकरित्या घेऊ नका. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. टॉक्सिक लोक तुमच्यात कमी काढतात, टोमणे मारतात, तुम्हाला चुकीचं वाटवतात. पण लक्षात ठेवा, ते तुमच्यामुळे नाही तर ते त्यांच्या स्वतःच्या कमीपणामुळे असं करतात. जे लोक स्वतःच्या आयुष्यात आनंदी नसतात, जे स्वतः अपयशी वाटतात, जे स्वतःवर नाराज असतात, तेच दुसऱ्याला टोचतात. तुम्ही त्यांच्या बोलणाऱ्या मनाला लावलत तर ते तुमची शक्ती हिसकावतात. तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी कोण आहे हे मला माहीत आहे, दुसऱ्याचं बोलणं माझं सत्य नाही. हे शिकल्यावर तुम्हाला कोणीच ढवळून काढू शकत नाही. नंबर 3, शांतता शिकून घ्या. बहुतांश वाद शांततेने जिंकता येतात. जे लोक टेन्शन देतात ते वाद घालण्याच्या भानगडीत आनंद मानतात. तुम्ही जितकं बोलता तितकं ते तुम्हाला मानसिकरित्या थकवतात. त्यामुळे शांत राहणं हे एक शक्तिशाली शस्त्र आहे. एखाद्या वादात तुम्ही जर शांत राहिलात तर समोरचा स्वतःच थकून जातो. शांतता म्हणजे हार नाही, ती तुमच्या मानसिक विजयाची खूण आहे. शांत मन तुमचं संरक्षण करतं, तुमच्या भावनांना स्थिर ठेवतं आणि तुम्हाला विवेकपूर्ण निर्णय घेऊ देते. सगळे वाद सोडावेला नसतात, काही वाद टाळायलाच हवेत. नंबर 4, तुमच्या विचारसरणीचा स्तर उंच ठेवा. सकारात्मक लोकांमध्ये राहा. आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्यासारखे होत जातो. टॉक्सिक लोकांपेक्षा सकारात्मक, प्रेरणादायी आणि उत्साही लोकांमध्ये राहिलात तर तुमची ऊर्जा बदलते. सकारात्मक लोक तुमच्या चुका दाखवतील पण उभारणीसाठी. टॉक्सिक लोक चुका दाखवतात पण खाली खेचण्यासाठी. म्हणूनच तुमच्या जीवनातून एक गोष्ट कायमची करा. ज्यांच्यामध्ये तुम्हाला शांतता मिळते, प्रेरणा मिळते, वाढ दिसते त्यांच्यामध्येच वेळ घाला. तुम्ही कुणामध्ये वाढता हे ठरवलं म्हणजेच अर्ध आयुष्य जिंकलं. नंबर 5, तुमच्या आयुष्यातील नको असलेली माणसं हळूहळू दूर करा. कधी कधी काही लोक तुमच्या आयुष्यात नावापुरते असतात. ना ते साथ देतात, ना आदर, ना प्रामाणिकपणा. अशा लोकांना तुमच्या आयुष्यात राहण्याचा अधिकार नाही. दूर करायचं म्हणजे भांडण नाही, कटुता नाही, फक्त अंतर ठेवणे. कॉल कमी घ्या, मेसेज कमी करा, भेटी कमी करा आणि वेळ हळूहळू कमी करा.
तुमच्या मनातल्या शांततेला धक्का बसत असेल तर त्या नात्याचा विचार पुन्हा करा. तुमचा वेळ, तुमचं मन, तुमची ऊर्जा ही सर्वात महाग गोष्टी आहेत. त्या कोणालाही फुकट देऊ नका. नंबर 6, स्वतःवर लक्ष द्या. हे सर्वोच्च उपाय. जगात लाखो लोक असतील, पण तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. टॉक्सिक लोकांचं बोलणं थांबवू शकत नाही, पण त्यांचा परिणाम थांबवू शकतो. जितकं तुम्ही स्वतःला वाढवायला सुरुवात करता, तितकं तुम्हाला दुसऱ्याचं बोलणं महत्त्वाचं वाटण्याचं होतं. तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची ओळख मजबूत होते आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य स्वतःच्या नियमांनी जगता. स्वतःवर लक्ष दिलं की तुमचं मन सकारात्मक होतं आणि टॉक्सिक लोक तुम्हापासून आपोआप दूर जाऊ लागतात, कारण त्यांना तुमच्यात पीडित मन दिसत नाही. मजबूत लोकांशी टॉक्सिक लोक राहत नाहीत. निष्कर्ष, तुमची शांतता तुमची जबाबदारी. मित्रांनो, या जगात आपण कोणाला बदलू शकत नाही, पण स्वतःला बदलू शकतो. जो तुमची शांतता घेतो त्याच्याकडे तुमचा वेळ, लक्ष किंवा महत्त्व देणं चुकीचं आहे. टेन्शन देणाऱ्या लोकांपासून दूर राहणं म्हणजे भांडण नाही, ते म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. ज्या दिवशी तुम्ही हे 6 नियम आयुष्यात आणाल, त्या दिवशी तुम्हाला कळेल की मानसिक शांतता किती सुंदर असते. तर मित्रांनो, असेच आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की